नमस्कार मित्रांनो, तो आत्ता आम्ही आलो आहे करे नदीवर. तर करे नदीची अशी परंपरा आहे, ज्यावेळेस तुम्ही जेजुरी गडावर येता त्यावेळेस जेजुरी गडाला यायच्या आधी तुमचे घरातले देव असतात, ते देव तुम्हाला करे नदीवर धुवायला लागतात आणि धुतल्यानंतर आपण ते जेजुरी गडावर घेऊन जातो. तर आता तुम्ही बघताय आपण की वडिलांनी देव घेतलेलं आहे माझ्या हातामध्ये आणि आता आम्ही करे नदी आले. आता ही करे नदीचा पूर्ण एरिया आहे, ह्याच्यामध्ये आम्ही आता आपले देव धुवणार आहे. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर साऱ्या जागरण गोंधळ पण होतं. पाठीमागं तुम्ही बघू शकता भरपूर सारे टेंट वगैरे लावलेले आहे, तर जागरण गोंधळ पण होतं इथं आणि लोक देवाकडे प्रार्थना करतात. ते आपण आलो इथं करे नदी बघू, आपले देव धुतानी तुम्हाला दाखवतोच आणि नंतर आपल्याला जेजुरीला जायचं आहे. बस 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 खाली रुक्मिणी, खाली नाही घ्यायचं ले. धुतलं का बाबा? सर का रुक्मिणी सर इकडे बस. आयतवार दिवस मोठा नियमाने उगवला आणि नियमाने उगवला त्याचे नाव खंडेराव वालदाया. आणि नियमाने उगवला त्याचे नाव खंडेराव. मोठे मोठे डोळे घाली मिशावरी ताव, मिशावरी ताव जेजुरीचा खंडेराव. येळकोट येळकोट, जय मल्हार. टाकून दे सगळं.
आता करे नदीमध्ये आंघोळ घालून आम्ही जेजुरीला चाललो आहे. इथे एक छोटीशी पूजा करावी लागते. 200 रुपये घेतात पूजेला. आणि जे काही नैवेद्य दिलेत त्यांनी पूजेसाठी ते तुम्हाला जेजुरी गडाच्या पायथ्याशी तिथं व्हावे लागतात. तर हे नैवेद्य घेऊन वगैरे चाललो आहे आम्ही आत्ता. आणि आता जेजुरी गडाकडे चाललो आहे आणि जेजुरी गडाचा पुढचा ब्लॉग तुम्हाला दाखवतोच. चला